असताना आपल्याला हा नॉकआउटचा सामना पाहायला मिळेल, तो मात्र संत कबीरनगर या संघाविरुद्ध. क्षेत्ररक्षण लावून घ्यायच्या मित्रांनो, सलामी जोडी सुद्धा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहू शकाल की एक ज्या पद्धतीने मात्र एक तगडा संघ आपल्या समोर आहे त्या पद्धतीने मात्र बॅटिंग लाईनअप देखील मात्र परिवर्तन केले गेले. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे मित्रांनो, घाई करायचे आहे, स्पीडअप घ्यायचे आहे, नो वेटिंग नो मीटिंग, कारण बॅटर सुद्धा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. अंपायरला विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे मित्रांनो, कारण काल संध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर जिथं आपण 3 किंवा 4 षटकांचे सामने खेळायला पाहिजे होते पोल फायनलचा सामना, तिथे मात्र 2 षटकांचा सामना खेळायला पाहायला मिळाला होता, कारण अंधार लवकर पडतोय या ठिकाणी. मित्रांनो तुम्हीच ह्या सामन्यातून जो पण संघ जिंकेल तो पॉल फायनलच्या सामन्यात जर सूर्य असताना जर खेळाल तर चांगले होईल, कारण संध्याकाळच्या सत्रात जो प्रथम फलंदाजी करतो त्यांना तर मुश्किल होत नाही, दिक्कत येत नाही, परंतु मात्र दुसरी इनिंगमध्ये जेव्हा अंधार पडतोय तेव्हा मात्र नक्कीच फलंदाजाला अडथळा निर्माण होतोय. परंतु जाऊया परत एकदा क्षेत्ररक्षण लावले गेले नागलवाडी या संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय मिस्टर शेंडी, मॅन फ्रॉम नागलवाडी या संघाकडनं. नुकत्याच झालेल्या निरगुडेच्या मैदानावरती काय गोलंदाजी केली होती ती मात्र नागलवाडीच्या गोलंदाजाने, आणि प्रथम क्रमांक चॅम्पियन ठरला होता. आणि चॅम्पियन ठरत असताना आपण पाहतोय की सेंडी यांच्या गोलंदाजीवर जर बघायला गेलं तर नक्कीच ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण लावले त्याच पद्धतीने त्यांच्या अटॅक असतोय आणि नक्कीच फलंदाजाला मात्र अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रयत्न करत असताना ओके यस सामन्याला सुरुवात होते. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. स्ट्राईकला आपण पाहतोय संत कबीर या संघाचा फलंदाज प्रदीप आणि आकाश. ऑन साईडला प्रत्येकदा बॉल जमिनी लगतच्या कार्पेटच्या सहाऱ्याने खेळला होता मिड विकेटच्या रिजनमध्ये तर नाही, परंतु लॉंगॉनच्या रिजनमध्ये आला होता. जेव्हा मात्र 17 नंबर जर्सी प्रदान केलेला क्षेत्ररक्षक फील्ड करतोय चेंडूला तेव्हा मात्र वैयक्तिक आपली धावसंख्या खोलेली दिसते. धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 1. विकेट टेकर गोलंदाज तर आहे, परंतु मात्र नक्कीच सन्मान देऊन खेळणे हार्ड चेंडू असेल, परंतु जो आपला फेवरेट शॉट असेल त्या मात्र नक्कीच अटॅक केला जाईल, कारण आकाश हा देखील एक हुकमे एक आहे संत कबीर या संघाचा फलंदाज. यावेळेला लेग स्टंपवर आणि मिड स्टंपवर चेंडू टाकला होता, की थोडासा जर पुढे सरसावला असता तर क्लीन बॉल झाला असता, परंतु आपल्या पॅडला टकल्यानंतर ऑन साईडला गेला होता. चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू. विकेट टेकर गोलंदाजी नक्कीच एक बघायला गेलं तर बेरिस्तीच्या मैदानावर देखील सेंडी यांनी काय गोलंदाजी केली होती 2022-23च्या सत्रामध्ये. यावेळेला नक्कीच सांगितलं जात आहे ना की पुरुषांचे पीठ आणि बायकोंचे मीठ, परंतु कॅच सुटतोय. आपण पाहतो की सीमार सकलेली जातोय की नाही, परंतु शानदार क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव पूर्ण केली गेली आणि एक धाव नाही तर 2 धावा पूर्ण केल्यात. आणि 2 धावा पूर्ण करत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 3. आकाश 2 धावेवरती खेळतोय, त्यांची साथ प्रदीप मात्र देतोय 1 धावेवरती, कारण एक कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र झेल तर सुटला होता, परंतु मात्र सेंडी हा एक विकेट टेकर गोलंदाज बांधला जातोय नागलवाडी या संघाकडनं. बॅटचा किनारा लागलाय आणि मात्र नक्कीच आकाश यांची विकेट प्राप्त केली जाते. माफी दाखवत नसताना पहिलाच झटका लागतोय तो मात्र संत कबीर या संघाला. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आकाश बाद झाल्यानंतर राहुल शेंडे यांना विकेट मिळाली, कारण एक महत्वपूर्ण विकेट आकाश यांची. आकाश हा देखील एक चांगला फलंदाज, परंतु मात्र आपल्या रणनीतीच्या मुताबिक गोलंदाजी केली होती. एक उपरी जो बॅटचा किनारा लागला होता टॉपेज लागल्यानंतर लेग स्लिपला आपण पाहतोय थोडासा विकेट किपरच्या पाठीमागे त्या गलीमध्ये शानदार झेल पकडला होता. आणि पकडत असताना परत एकदा नेक्स्ट बॅटर येतोय डावखुऱ्या हाताचा शैली फलंदाज. यावेळेला नक्कीच राहुल यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा सपलीकडे 4 रन. सुंदर फटकेबाजी तर पाहायला मिळते. अधूनमधून आपण पाहतो की नक्कीच 5 षटकांचा हा सामना, ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र सैयद पिंपरी या संघासमोर मात्र पॉल फायनलच्या सामन्यामध्ये खेळू शकेल. एक चुरशीची लढत दोन्ही संघासाठी आमच्या कमिटीकडून लाख लाख शुभेच्छा असतील, कारण एक चुरशीची लढत. ब्लॉक बॉलमध्ये चेंडू टाकला यारकर,
परंतु आपण पाहतोय की फ्लिक करण्याच्या प्रयत्नात बॅट आणि चेंडू यांचा संपर्क तर झाला नसल्या कारणाने कुठल्याही प्रकारचे मात्र धाव नसेल. षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र संत कबीर या संघाची 1-7. त्यानंतर आजच्या मॅचच्या पाहण्यासाठी नक्कीच आमच्या मैदानावर उपस्थित सन्माननीय पांडुरंग भाऊ बोंबले हे देखील उपस्थित आहेत. सामना पाहत आहेत. त्यांचे देखील आमच्या रवळगाव फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून परत एकदा त्यांचे स्वागत करतोय. प्रत्येक एकदा जाऊया मॅचकडे. पहिलं षटक संपते. 7 धावा खर्च केला. एक महत्वपूर्ण विकेट काढली सँडी यांनी. ती मात्र नक्कीच महत्वपूर्ण विकेट आकाश यांची. 1-7 ही धाव संख्या संत कबीर संघाची. तुकाराम येते. ओहो, ताणून खेचून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र मागच्या मॅच मध्ये देखील चांगली अंपायरचा कल नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन चेक केले जाते कारण वाईट होता की नाही. कारण जेव्हा चेंडू टाकला होता तिथे मात्र गोलंदाज हा मध्ये आला होता परंतु मात्र फिवर डिलिव्हरी हा पक्ष नक्कीच गोलंदाजाच्या पक्षामध्ये जाईल. नागलवाडी या संघाने चान्सेस या संघाविरुद्ध देखील तुकाराम यांनी चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे परंतु मात्र चेंडू सीमा पार निघून जाते षटकारांसाठी अँड बिग 6. लगातार 3 षटकार जर मारले गेले आणि लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट्स जर मारले गेले तर नक्कीच कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टोरचे मालिक सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून हे बक्षीस मात्र नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले. अभिनंदन. हे शेवटच्या बॉल फायनलच्या सामन्यापर्यंत मात्र मित्रांनो नक्कीच हे बक्षीस लागू राहील याची नोंद घ्यायची. प्रत्येकदा एक फटका तर चांगला मारला होता त्या ठिकाणी परंतु मात्र ज्या ठिकाणी फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऑन साईडला खेचून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र असफल होते. निर्धाव चेंडू टाकल्यानंतर धावसंख्या थांबते ती मात्र 1-13 या आकड्यावरती संत कबीर या संघाची धावसंख्या. कारण नागलवाडी या संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकत असताना चेसिंग करण्याचा निर्णय घेतला होता. चेस करत असताना आपण पाहू शकाल की जिथं षटकार मारला होता तिथे वापसी केली जाते. याला म्हणतात पुनरागमन. शानदार गोलंदाजी. त्याचप्रमाणे बघितलं जर दोन्ही संघाची जर तुलना केली गेली तर नागलवाडी हा संघ थोडासा 1% पुढे आहे कारण त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप गोलंदाजीची जी धार आहे ती मात्र एक अचूक टप्प्याने केली जाते आणि जात असताना रोखले जाते. यावेळेला खणखणीत फटका पाहायला मिळतो या ठिकाणी परंतु मात्र शानदार क्षेत्ररक्षण करत असताना सीमापार तर जाऊ दिले नाही परंतु मात्र नक्कीच एक मेहनत करत असताना रोखले. 2 धावा तर रोखलेत आणि 2 धावा येत असताना धावसंख्या 2 अंकाने पुढे सरसावताना पाहायला मिळते ती मात्र 1-15. यावेळी सन्मान दिला होता. कव्हर पॉईंटमध्ये आपण पाहतोय की थोडासा कव्हरमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला जात होता परंतु मात्र आपल्या शरीरापासून दूर असल्याने मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नसल्या कारणाने एक सिंगल धाव. षटक संपते. पॉवर प्लेच्या लेखाजोखा बघितला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धाव संख्या पाहायला मिळते ती 1-16 संत कबीर या संघाची धावसंख्या. त्यानंतर नक्कीच आमच्या या आनंद डॅमवरती नक्कीच आमचे पांडू मामा हे देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते कारण फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. पर्व पहिलेपर्यंत शानदार ऑर्गनाईज करत असताना क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की कोणाची हार होते तरी कोणाचा पराभव होतोय कोणाचा विजय होतोय. या ठिकाणी बॅटचा किनारा लागला होता. लागत असताना आपण विकेटच्या पाठीमागे पाहाल की नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नसेल. एक षटकार तर मारला होता त्यांच्या बॅटच्या माध्यमातून परंतु मात्र कुठेतरी एक सट्टिक नपुतली गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र नागलवाडीच्या गोलंदाजाकडून. शानदार गोलंदाजी परंतु मात्र एक्सिलेटर दाबावं लागेल कारण विकेट तर आपल्या चमूमध्ये आहेत. संत कबीर या संघाला एक मोठी धावसंख्या भरावी लागेल. यावेळेला देखील एक सट्टिक गोलंदाजी परत असताना विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला मात्र स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू टाकला जात नाही परंतु मात्र लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव आणि एक धाव आल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र संत कबीर या संघाची 1-17.
8च्या सरासरीने धावसंख्या जमवल्या गेल्यात, कारण पॉवर प्ले मध्ये बघायला गेलं तर 2 षटक संपल्यानंतर 16 धावसंख्या जमवली गेली होती, 1 बाद 16. परंतु मात्र ह्या षटकात तिसऱ्या षटकात बघायला गेलं तर एक पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूत एक सिंगल धाव आल्यानंतर आता मात्र राहुल यांना स्ट्राईक मिळते. ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता, काय गोलंदाजी पाहायला मिळते, रूम दिला जात नाही फलंदाजाला. परंतु मात्र चेंडूच्या लाईनीमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल फलंदाजाला. राहुल हा देखील त्यांच्याकडे क्षमता आहे, दमखम आहे, दमखम दाखवत असताना क्वालिटीनुसार फलंदाजी करणे गरजेचे असेल, कारण सन्मानजनक टार्गेट करणे गरजेचे आहे, कारण संध्याकाळच्या सत्रात धावसंख्या तर मोठी होत नाही. परंतु यावेळेला ऑन साईडला खेचून मारला चेंडू, ब्लॉक मध्ये टाकला होता चेंडू, त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण, एक धाव काढली. थोडा येतोय तेव्हा मात्र नक्कीच बॅकअप केले, आणि बॅकअप करत असताना पाठीमागे आपण पाहतोय की एकच धाववरती संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक धावनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 18. 1 बाद 18. धीमी सुरुवात तर आहे, परंतु जेव्हा मात्र ससा आणि कासव यांची शर्यत लावली होती तेव्हा मात्र नक्कीच धीमी गतीने जो चालणारा त्याची मात्र शर्यत जिंकली होती. परंतु संध्याकाळच्या सत्रात धावसंख्या तर मोठी होत नाही, परंतु मात्र नक्कीच चेस करायला थोडंसं मुश्किल आहे, परंतु एक 40-45च्या आसपास धावसंख्या जमावणे गरजेचे असेल, ते मात्र संत कबीर या संघाला. बॅटचा किनारा लागलाय, टॉपेज लागल्यानंतर आपण पाहतोय गल्ली आणि थर्मॅनच्या मधून काढून दिलंय, नज्जाकत भरा शॉट पाहायला मिळतोय, चेंडू सीमारेस आपलीकडे 4 रन. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद, आपण पाहू शकाल की 22 या आकड्यावरती धावसंख्या. राहुल आणि प्रदीप स्ट्राईकला, राहुल नॉन स्ट्राईकला. आपण पाहतोय प्रत्येकदा गोलंदाजीची एक मोर्चा सांभाळत असताना जमीन लगतचा प्रत्येकदा शॉट मिळवून खाली असल्याने मात्र लॉंग ऑनच्या रिजनमध्ये येते. सेंडी भाऊ मात्र बाउंड्री टच करत असताना थ्रो विकेट किपर यांच्या मध्ये फेकला होता, परंतु मात्र पाठीमागे शानदार कव्हर केले, बॅकअप करत असताना केवळ 1 धावेवरती समाधान मला वाटते. षटक संपते, षटक नंबर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 23. 8च्या सरासरीने जे धावसंख्या बनवली गेली तर नक्कीच 8-45, 840च्या आसपास टार्गेट पाहायला मिळेल की काय. शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. अजूनही आपण पाहू शकाल की 9 किंवा 8 फलंदाज आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये आहेत, तर नक्कीच एखाद्या फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल एक मोठे फटके खेळण्याची, कारण विकेटची पर्वा न करता आपल्याला रनांची गरज आहे, आणि रनांची गरज होत असताना ज्या पद्धतीने मात्र नागलवाडी या संघाकडनं गोलंदाजाची जी लाईन बघायला गेली तर नक्कीच अटॅक चांगला केलाय, अजूनही अतिरिक्त धाव तर खर्च केला नाही, परंतु मात्र शानदार गोलंदाजी. प्रदीप येते स्ट्राईकला, राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी येते प्रत्येकदा 18 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज. बॅटचा किनारा लागला, टॉपेज लागल्यानंतर विकेट किपरच्या पाठीमागनं केला होता, परंतु मात्र हो यावेळेला नक्कीच शांती निर्माण झाली होती रनआउटची. 1 धाव तर मिळाली असती, दुसरी देखील धाव मिळाली असती, परंतु प्रदीप यांनी राहुल यांना साथ दिली नाही. नक्कीच नुकसान होऊ शकते संत कबीर या संघाला, परंतु मात्र आपण पाहतो की जिथे रनआउटच्या संधी निर्माण झाली होती तिथे मात्र नक्कीच रनआउटची संधी प्राप्त करता आली नाही, ती मात्र नागलवाडीच्या गोलंदाजाला. राहुल चपळ तंदुरुस्त आहे, आणि तंदुरुस्त होत असताना नक्कीच क्रीजमध्ये पोहोचला होता स्ट्राईक एंडला, परंतु मात्र त्यांची साथ लाभली नाही ती प्रदीप यांची. बॅटच्या किनारा लागला होता, आवाज तर आला होता, येत असताना आपण पाहतो जस्टिसच्या मागे या ठिकाणी जर स्ट्राईक रोटेट केली गेली असती तर लेफ्ट हँड फलंदाज समोर आला असता, आणि जे गोलंदाजाची जी लाईन आहे ती मात्र बिघडवण्याचे काम देखील केलं असतं, परंतु मात्र त्यांनी साथ दिली नाही ती प्रदीप यांनी. नुकसान होते ते मात्र संत कबीर या संघाचं. सुनील हा नक्कीच ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय नागलवाडीच्या संघामध्ये, कारण बॅटिंग सुद्धा चांगली तितकीच महत्वाची करतोय. गोलंदाजी तर करतोच, परंतु यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. जमीन लगतच्या पॉईंट कव्हर मधून आपण पाहतोय की खेळला होता, परंतु त्या ठिकाणी कव्हर केलं गेल्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट, स्ट्राईक एंडला थ्रो जाते, तेव्हा मात्र आपण पाहतोय 2 धावा. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र एक सन्मानजनक टार्गेटच्या वरती जाताना 25. 1 बाद 25. आपण पहा की नक्कीच भीमराव भाऊ दुर्धवळे हा अंपायरची भूमिका पार पाडत असताना आपण पाहतो की त्यांच्या थ्रू मात्र वाईटचा कॉल येतोय. अतिरिक्त धावमध्ये भर पडते, स्लॉर वन गतीमध्ये थोडासा परिवर्तन करत असताना शोल्डरचा वापर केला होता. वाईटचा कॉल आल्यानंतर प्रत्येकदा चेंडू टाकावा लागेल. राऊंड विकेटचा मारा करत असताना प्रत्येकदा स्ट्राईकला एक षटकार, चौकारांची मोठी दरकार आहे, परंतु मात्र उमेद असताना यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला उंचाई मिळाली, लहरत असताना मात्र अनुमान अंदाज मात्र चांगलाच पकडला होता, परंतु मात्र आपल्या शरीरापासून समोर येऊन झेल सुटतोय. ह्या चेंडूवरती देखील 2 धावा मिळतात. 28. 1 बाद 28 धावसंख्या.
मागच्या मॅच मध्ये देखील बघायला गेलं तर टीचर्स 11 या संघाला सय्यद पिंपरी या संघाने मात्र 32 धावांवरती रोखलं होतं. संध्याकाळच्या क्षेत्रात बघायला गेलं तर मित्रांनो नक्कीच धावसंख्या मोठी होत नाही तर एकेदुखीने धावसंख्या आपल्याला बनवावी लागते. जेव्हा लूज चेंडू मिळेल तेव्हा प्रहार नक्कीच कराल यात मात्र शंका नसेल. परंतु परत एकदा ऑन साईडला मोडलाय त्या ठिकाणी आपण पाहतो थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो सेंडी यांची शानदार क्षेत्ररक्षण मात्र केवळ एक धाव आल्यानंतर 29 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण विकेट ती मात्र विकेट मिळाली होती सेंडी यांना. आकाश यांना आपल्याला बाद केलं होतं पहिल्या षटकातील मला वाटते काहीतरी तिसऱ्या किंवा चौथ्या चेंडूवर ते बाद केलं होतं आणि बाद करत असताना आपण पाहतो की प्रत्येकदा सुनील येतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला लंबा लॉकेट शॉट पाहायला मिळतोय बिलकुल फाईन खेळलाय आणि खेळत असताना चेंडू सीमा रेषापलीकडे षटकारांसाठी जातोय. राहुल यांच्या बॅटच्या माध्यमातून बिग षटकार. सनी भाऊ तिकडे चेंडू जो बोललाय हरवलेला आहे तो मात्र नक्की आपण ताब्यात घ्यायचा आहे. आमचे व्हॉलेंटियर तिकडे लहान मुले धावतायत परंतु त्यांनी जर शोधून काढला तर नक्कीच चेंडू आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. सनी भाऊ सन्नी निंबेकर नक्कीच आपण तो ताब्यात घ्यायचा आहे चेंडू. मित्रांनो चेंडू द्यायचा आहे. फॅमिली बाईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय पर्व पहिले या प्रतियोगितेतील आजचा दुसरा दिवस. या प्रतियोगितेमध्ये प्रथम पारितोषिक 31,000 सन्माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब आमदार दिंडोरी पेठ विधानसभा. द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये आदरणीय मनोज अप्पा खांद्रे साहेब ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारी यांच्या सौजन्याच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक असेल 11,000 श्रीमान आदरणीय सोमनाथ भाऊ निंबेकर आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष तसेच सन्मान आदरणीय संतोष बेंडकोळी आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस यांच्या सौजन्याच्या माध्यमातून. आणि चौथे पारितोषिक असेल 7,000 सन्माननीय सामभाऊ मुरकुटे दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. पाचवी पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय सामभाऊ बोडके भाजपा. सहावे पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय अशोक भाऊ गोतरणे जिल्हाध्यक्ष आदिवासी कोळी महादेव संघटना नाशिक. आणि सातवे पारितोषिक 5,500 रुपये सन्माननीय गुलाबदादा पवार दिंडोरी पोलीस स्टेशन. आणि आठवी पारितोषिक असेल 5,500 रुपये सन्माननीय गणपत धनकर आळंदी डॅम यांच्या सौजन्याच्या माध्यमातून त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. परत एकदा जाऊया मैदानाकडे कारण जी धावसंख्या बनवली गेली प्रथम फलंदाजी करत असताना संत कबीर या संघाने ती मात्र 35 आणि आव्हान ठेवले गेले नागलवाडी या संघासमोर 24 चेंडूमध्ये 36 धावांचे आव्हान. संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो परत एकदा आपण पाहतो की धावसंख्या तर बनत नाही परंतु प्रेक्षकांची गर्दी अजूनही थांबलेली दिसते कारण आजच्या दिवसातील बघायचे आहे की कोण पोल फायनलचा सामना जिंकेल. कारण एक बाजूने बघायला गेलं तर सय्यद पिंपरी हा संघ पोहोचून राहिलाय आणि दुसऱ्या बाजूने जी लढत आहे ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच पोल फायनलच्या सामन्यामध्ये खेळू शकेल तो मात्र सय्यद पिंपरी या संघासमोर. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो 24 चेंडूमध्ये 36 धावांचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आत नागलवाडी या संघासमोर. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय की नक्कीच सेंडी यांना लवकर बाद केलं होतं चान्सी या संघाने परंतु ह्या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच त्यांची महत्त्वपूर्ण विकेट असू शकते. त्यांची साथ निभावताना आपण पाहू शकाल त्यांचे साथी नॉन स्ट्राईक एंडला पहिलं षटक घेऊन येते तुषार संत कबीर या संघाकडून. ओके सामन्याला सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय की एक क्षेत्ररक्षण लावले गेले ऑफ साईडला आपण पाहतोय थर्ड मॅन त्या रिजनमध्ये थोडासा शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट नंतर आपण कव्हर नंतर ऑन साईडला आपण पाहतो का थोडासा शॉर्ट मिड ऑन तुषार पहिले षटक घेऊन येते. यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय खूपसूरत फटका शानदार 4 रन.
यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु आपण पाहू शकाल की नक्कीच हो हातात तर चेंडू आला होता, परंतु चेंडू येत असताना एक नजदीकी मामला पाहायला मिळत होता. सेंडी यांची विकेट महत्वपूर्ण होती, परंतु मात्र पोहोचलेत आणि पोहोचल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 5. गोलंदाजाने जर नक्कीच हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचे कॅश प्राइज आले दीपक भाऊ बेचेकर यांच्याकडनं. लगातार हे मात्र अनिवार्य बक्षीस राहील, कारण लगातार 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट आणि जर मारले गेले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज सन्मान्य लखनभाऊ बोंबले यांच्याकडनं आणि लगातार परत 3 विकेट जर काढले गेले तर दीपक बेचेकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. ते मात्र संत कबीरच्या गोलंदाजांना. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. फील्डमध्ये परिवर्तन करत असताना आपण पाहतोय समीकरण बदलते. 22 चेंडू 31 धावांची जुनी आवश्यकता. विकेटची दरकार आहे, विकेटची गरज आहे संत कबीर या संघाला. ओहो यावेळेला चांगला बॅक फुटवर येऊन समाचार घेवत असताना चेंडूला काढून दिले, ढकलून दिले, स्किट केले. चेंडू 1 बाउन्स सीमापार 4. नागलवाडी हा संघ जर बघायला तर मजबूत आहे. त्यांची जर धार बघितली तर गोलंदाजी मधील देखील एक त्यांची धार चांगली आहे. गोलंदाजीचा जो अटॅक आहे तो अटॅक मात्र महत्वपूर्ण ठरला आणि बॅटिंग लाईनअप मध्ये देखील बघायला गेलं तर नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र नागलवाडी या संघाची. लगातार 3 विकेट काढले गेले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज परत लावले दीपक भाऊ बेजेकर यांनी. आपण पाहतो की या ठिकाणी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, कारण चतुर चालाक रीतीने गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने थोडासा लेग स्टंपवरून थोडासा पुढे बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मात्र नक्कीच पुढे चेंडू टाकला होता लेंथवरती. आता मात्र थोडासा एक परिवर्तन करत असताना ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता आणि ब्लॉक हॉलमध्ये जर चेंडू टाकला तर नक्कीच चांगलं होईल. ते मात्र संत कबीरच्या गोलंदाजांना. हो प्लेड ऑन, चुकीला माफी नहीं, ईट का जवाब पत्थर से. फर्स्ट विकेट इज गॉन, बैक टू द पेविलियन. तुकाराम बाद होते. सेंडी यांचे साथ देण्यासाठी नेक्स्ट बॅटर जाते सुनील. हॅट्रिक घेतली तर नक्कीच 1000 रुपयाचे कॅश प्राइज दीपक बेजेकर यांच्याकडून. लगातार 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट काढले तर लखनभाऊ बोंबले यांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज. मात्र नक्कीच ह्या ठिकाणी 1500 रुपयांचे प्राइज तर लागले गेले दोन्ही संघाला. त्यानंतर नक्कीच एक शानदार आमच्या कमिटीला फॅमिली बाजी रोडगाव या ठिकाणी बघायला तर आळंदी डॅमच्या बाजूला एक सपाट मैदान ज्यांनी मेहनत घेतली असे आमचे सन्माननीय आमचे आयोजक या ठिकाणी पाहायला मिळतीलच. लखनभाऊ बोंबले, त्यानंतर सज्जनभाऊ बोंबले, लखन बोंबले, लालू बोंबले, रवी बोंबले, पिंटू पारदी. प्रत्येकदा आपण जाऊया मॅचकडे. विकेट तर काढल्या होती. यावेळेला डेप एक्स्ट्रा करच्या रिजनमध्ये शानदार फटका पाहायला मिळतोय आणि मिळत असताना चेंडू सीमापार जातोय 4. शानदार ऑर्गनाइज करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच पिंटू पारदे, अभि बोंबले, योगेश बोंबले भाऊ, भीमाबाई दुर्धवळे, सचिन बोंबले, प्रसाद बोंबले, सुखदेव पारदी, संतोष बेंडकोळी, सोनू बोंबले, धोंडीराम बोंबले, गोरख पारदी आणि राजू सीतान यांची मात्र नक्कीच आम्हाला सहकार लाभले आणि सहकार लाभत असताना एक सपाट मैदान करून त्यांनी मात्र धाडस करून दाखवलं करत असताना एक प्रतियोगिता भरवणे म्हणजेच मोठी गोष्ट तर होतेच, परंतु एक शानदार आमच्या या दिंडोरी तालुक्यातील एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते या ठिकाणी. आकाश येतोय. 2000चे कॅश प्राइज. लगातार 3 विकेट काढल्या गेल्या तर आकाशसाठी मात्र नक्कीच 2000चे कॅश प्राइज दीपक बेजेकर यांच्याकडनं नक्कीच आमच्या या कमिटीकडे जमा केले. त्यांनी पैसे विकेट जर काढले गेले तर नक्कीच मित्रांनो हे आपल्याला एक बक्षिसाचं परवणी आली आणि परवणी येत असताना आपल्याला विकेट काढणे गरजेचे असेल, परंतु आपण पाहतोय की नक्कीच चर्चेचा सामना मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे आणि घाई करत असताना आपण पाहू शकाल की फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केले जाते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार परत एकदा आकाश. ऑन साईडला फ्लिक केले होते. स्टेप अप करत असताना आपण पाहतो त्या ठिकाणी खाली क्षेत्र होत असताना आपण पाहतो की मिड विकेट रिजनमध्ये थोडीशी मे स्पीड झाली. मे स्पीड होत असताना आपण पाहू शकाल की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना चालकदमी करत असताना 2 धावा काढल्या जातात. एक धाव रोखावी लागेल संत कबीरच्या या संघाला.
गोलंदाजी तर चांगली केली. राईट आर्मावर विकेटचा मारा करत असताना आपण पाहू शकाल की ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. टाकत असताना आपण पाहतो की ऑन साईडला मारल्यानंतर मात्र साथ दिली गेली नाही. ती मात्र आकाश यांना 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळते. 1 बाद 15 ही मात्र नागलवाडी या संघाची धावसंख्या. अजूनही संधी निर्माण पुऱ्या मॅचमध्ये 4 षटकापर्यंत एखाद्या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपयांचे कॅश प्राइज आले. परंतु या ठिकाणी हवाई प्रहार एक सुंदर झेल पकडत असताना चेंडू चेंडू सीमापार निघत षटकार. षटकार तर जाते. षटकार केल्यानंतर धावसंख्या 21 या आकड्यावरती औपचारिक राहिले दिसते. 15 धावांची आवश्यकता अजूनही लागते जिंकण्यासाठी नकलवाडी या संघाला. कारण प्रयत्न केला होता, साथ दिली नाही ती आकाश यांना. सुंदर झेल एका स्लॉट मध्ये आला होता आणि स्लॉट येत असताना जर जंप मारली असती तर कॅच पकडला गेला असता. नाराज होतोय आकाश, कारण अशा वेळेला शेंडी सारख्या फलंदाजाची जर आपण कॅच चालले तर नक्कीच आपल्याला नुकसान होऊ लागते. कारण आपण 1 बार नाही तर 2 बार नाही तर 10 वेळा किंवा 20 बार आपण नागलवाडी या संघाबरोबर आपण खेळलेत आणि खेळणे असल्या कारणाने आपल्याला अनुभव असेल कोणत्या पद्धतीने चेंडू टाकावा लागेल, कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळावा लागेल. तो मात्र या खेळपट्टीवर यावेळेला देखील ऑन द स्पॉट हवाई फायर मिड विकेट रिजन. परंतु मात्र चुकीला माफी दाखवत नसताना सुंदर झेल पकडलाय आणि झेल पकडत असताना शेंडी यांची महत्वपूर्ण विकेट काढली जाते आणि विकेट काढत असताना दुसरा झटका लागतोय तो मात्र नागलवाडी या संघाला. हॅट्रिक जर घेतली हॅट्रिक घेतले तर 2,000चे कॅश प्राइज दीपक भाऊ बेजेकर यांच्याकडून. परंतु 1 विकेट तर गेली, 1 विकेट तर मिळवली. शेंडी यांची विकेट महत्वपूर्ण विकेट. नागलवाडी या संघाला एक मोठा झटका आणि मोठा झटका देत असताना आपण पाहतो की नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत येतोय तो मात्र गणेश. सुनील भाऊ यांना साथ देण्यासाठी येतोय. एक विकेट तर मिळवले, परंतु अजूनही 2 विकेट जर काढले गेले तर 2,000 रुपयांचे कॅश प्राइज. तसेच लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून देखील 5 रुपयांचे कॅश प्राइज लावले गेले. हॅट्रिक, 3 चौकार, 3 षटकार. परंतु अद्याप आपल्याला बॅटच्या माध्यमातून 3 षटकार 3 चौकार तर पाहायला मिळाले नाही. हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाले नाही. परंतु प्रयत्न चालू आहे तो मात्र आकाश यांचा, कारण शेंडी यांची विकेट काढली होती. या मॅचमध्ये अजूनही औपचारिक करायला दिसते, कारण 36 धावांचे टार्गेट पार पाडत असताना महत्वपूर्ण 2 विकेट गेल्यात. 21 धाव संख्या. यावेळेस मात्र देखील एक अजब गजब तरीकेचा शॉट खेळायचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी बॅटचा किनारा तर लागला नाही, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. पुढील चेंडू परत एकदा सॉच समजून चेंडू टाकला जाते, कारण अजूनही मॅच आहे, कारण आपण मॅच बघितलंय. हो, यावेळेला नक्कीच सटीक डिलिव्हरी टाकलं होतं आणि टाकत असताना यष्टीच्या मागे मात्र सुंदर कार्य पाहायला मिळते. आपण पाहिला होता नक्कीच T20 वर्ल्ड कप जेव्हा साऊथ आफ्रिका आणि भारत चालला होता, त्यात मात्र नक्कीच 30 चेंडूमध्ये 30 धावा लागत असताना मात्र भारताने हिंमत हारली नाही आणि हिंमत हारत नसताना मात्र तो भारताने सामना जिंकला होता. साऊथ आफ्रिका या संघाला पराभूत केलं होतं आणि मात्र नक्कीच आपल्या या भारताला विश्वकप जिंकून दिला होता. आणि विश्वकप जिंकत असताना त्याच पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. 2 बाद 21 ही धावसंख्या पाहायला मिळते. नागलवाडी या संघाची अजूनही चुरस लढत चालू आहे मैदानाच्या आत. लढत चालू होत असताना आपण की कोण मॅच ह्या मॅच मध्ये विजय प्राप्त करतोय. तत्पुरता जाऊया आपण परत एकदा मॅच कडे, कारण आकाश लेग स्टंप टाकला होता पण वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर अवंतर धावमध्ये भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ती 22 धावसंख्या. हे षटक महत्वपूर्ण असेल, कारण 4 षटकांचा सामना असल्या कारण आपण पाहू शकाल की नक्कीच 36 धावांचे टार्गेट दिलं होतं. ते पार पाडत असताना महत्वपूर्ण 2 विकेट तर गेल्या होत्या. 2 विकेट जात असताना आपण पाहतोय की चुरशीची लढत असताना परत एकदा आकाश हा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय की नक्कीच एक निर्धाव चेंडू टाकला होता. आपण पाहतोय की गणेश यांना काहीच समजून दिला नाही. षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र नागलवाडी या संघाची 2 बाद 22 धावसंख्या. समीकरण बदलते. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. लगातार 3 विकेट जर काढले गेल्या तर नक्कीच 2,000चे कॅश प्राइज आले या ठिकाणी संत कबीरच्या गोलंदाजांना.
परंतु बॅटच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर नक्कीच लगातार 3 षटकार 3 चौकार 3 विकेट जर काढले गेले तर 500 रुपयाचे कॅश प्राईज आले लाखन भाऊ बोंबले यांच्याकडून देखील. तसेच दीपक भाऊ बेजेकर यांच्याकडून देखील 2,000चे कॅश प्राईज आले. हॅट्रिक जर घेतली गेली तर 3 लगातार विकेट परंतु 88 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज येतोय मिस्टर रघु संत कबीर या संघाकडं. कारण समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते मात्र 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 14 धावा हे समीकरण. 7 के 7 7 दुनी 14 14 धावांची दरकार 14 धावांची जरूरत गरज आहे ती नागलवाडी या संघाला. हॅट्रिक घेतली गेली तर 2,000 रुपयाचे कॅश प्राईज हे देखील आमच्या या मंचावर कमेंट्री बॉक्समध्ये ठेवण्यात आले. विकेट जर घेतले गेले तर नक्कीच बक्षीस मिळू शकते परंतु वाईट चक्कल आल्यानंतर आपण पाहू शकाल अतिरिक्त धावांमध्ये भर पडते. परंतु अशा ठिकाणी अशा वेळेस जेव्हा मात्र बॉल टू बॉल धावा असतात तेव्हा मात्र आपल्याला चांगली गोलंदाजी करणे गरजेचे असते. विकेट टू विकेट अशा वेळेला गोलंदाजी करणे नक्कीच चांगलं होईल. कारण पावर प्ले खुलल्यानंतर आपल्याला पाहायला की विकेट टू विकेट गोलंदाजी केली तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रात चेंडू सीमापार जात नाही परंतु एक विकेट कॅच पकडण्याच्या प्रयत्नात विकेट सुद्धा मिळू शकते रघु यांना. खराब लेंथ नाही अंपायरचा कॉल नसल्या कारण आपण पाहू शकाल की नक्कीच जोपर्यंत अंपायरचा निर्णय येत नाही तोपर्यंत मात्र नक्कीच मित्र खराब सांगितलं होतं परंतु अंपायरचा डिसिजन काय असेल. परंतु मला वाटलं की नक्कीच पॉपन क्रीजच्या बाहेर जी धूळ उडाली होती त्या ठिकाणी चेंडू पडला होता म्हणून मी वाईट सांगितला होता. परंतु मात्र अंपायरचा निर्णय जो असेल अंतिम असेल तो मात्र मैदानाच्या आत अंतिम आपल्याला मानावं लागेल. वाईट नसेल म्हणजेच वाईट दिलाय म्हणजे अतिरिक्त धावामध्ये भर पडते. समीकरण बदलते प्रत्येकदा. हॅट्रिक साठी नक्कीच लगातार 3 विकेट काढा 2,000 रुपये घेऊन जा. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या वरती 1 बाउन्स चौकार 4 रन. माफ करा मित्रांनो लाईट गेली होती आणि लाईट जात असताना प्रत्येकदा आपण जोडते या ठिकाणी कारण चुरशी लढत असताना 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता लागते. यावेळेला देखील संधी निर्माण झाली कॅच पकडला जातोय की नाही प्रयत्न केला जातोय सुंदर झेल पकडला जातोय अप्रतिम कॅच विकेट नंबर आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी 4था झटका लागतोय नागलवाडी या संघाला. कारण प्रदीप सुनील आउट जातोय आणि सुनील आउट झाल्यानंतर आपण पाहतोय की 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. त्यानंतर सन्माननीय गंगाराम भाऊ चारोस्कर माजी क्रिकेटपटू हे देखील मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे देखील फॅमिली बॉईज रवळगाव या गोर कमिटीच्या माध्यमातून सरसे स्वागत करते. ओके यस थँक्यू.
तर मात्र समीकरण बदलतंय मित्रांनो, कारण नक्कीच चुरशीची लढत होत असताना आपण पाहतोय की ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यात सय्यद पिंपरी या संघाविरुद्ध खेळेल. परंतु मात्र या ठिकाणी जर 40-45च्या आसपास जर संत कबीर या संघाने धावसंख्या बनवली गेली असते तर नक्कीच चांगलं झालं असतं. परंतु मात्र महत्वपूर्ण विकेट म्हणजे नक्कीच सुनील भाऊ यांची घालली. त्यानंतर आपण पाहतोय सर्वप्रथम बाद झाला होता, त्यात प्रथम आपण चंडी भाऊ बाद झाला होता आणि चंडी भाऊ बाद होत असताना आपण पाहतोय की रघु अटॅक मात्र करत असतोय या ठिकाणी. खाली राहून गेलेला चेंडू संध्याकाळच्या सत्रात आपण पाहतोय जी अपेक्षा केली जात होती फलंदाजाच्या माध्यमातून तेज रफ्तारच्या गतीने येईल का, परंतु चेंडू मात्र खाली राहून गेला होता. जस्टीच्या मागे कुठल्याही प्रकारचे धाव तर नसेल. समीकरण बदलते कारण शेवटच्या षटकापर्यंत मात्र नक्कीच आपल्याला ही चुरशीची लढत पाहायला मिळेल. ऑन साइडला परत एकदा जमिनी लगतचा फटका पाहायला मिळतोय. तेज रफ्तारच्या गतीने शानदार क्षेत्ररक्षण, दुसरी धावला रॉकलय. हा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चुरशीची लढत होत असताना मात्र नक्कीच शतक सुद्धा संपते. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. चुरशीची दंगतदार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या क्षणापर्यंत. एकतर्फी तर मॅच होती. मी सांगितलं होतं की संध्याकाळच्या क्षेत्रात मात्र नक्कीच चेस करायला थोडंसं मुश्किल होते आणि चेस करत असताना नक्कीच महत्वपूर्ण विकेट तर गेलाय नागलवाडी या संघाच्या. परंतु मात्र उमेद अजूनही असेल कारण त्यांच्याकडे विकेट जे फलंदाज आहेत ते मात्र विनर आहेत, मॅच विनर आहेत. आणि मॅच विनर होत असताना पाहिजे की संत कबीर या संघाकडून पाहिजे की शेवटचं षटक कोण घेऊन येते. एक मनोवैज्ञानिक दबाव फलंदाजावरती सुद्धा असेल. 50-50 चान्स, 50-50 संधी निर्माण झाली या मॅचमध्ये. कालच्या सामन्यात देखील असाच आपल्याला एक सामना पाहायला मिळाला होता. गणेशगाव आणि बालाजी क्रिकेट क्लब ऑजर यांच्या दरम्यान एक छोटंसं टार्गेट दिलं होतं ते मात्र गणेशगाव या संघाने, परंतु मात्र पार पाडत असताना एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना तो सामना गणेशगाव या संघाच्या बाजूने झुकला होता आणि गणेशगावने हा सामना जिंकत असताना मात्र आपल्या अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. आणि प्रवेश करत असताना शेवटचं षटक 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता लागत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करत असताना येतोय राहुल. फुलटॉस चेंडू होता. अशा वेळेला नक्कीच फुलटॉस चेंडू टाकणे म्हणजे आपल्या संघासाठी नुकसानकारक, परंतु चेंडू सीमारेषा आपल्याकडे जाते. मिस फील्ड झाली आणि मिस फील्ड होत असताना मात्र जे औपचारिक या मॅच मध्ये पाहायला मिळते. कारण जिथं 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती तिथं मात्र जेवण टेपले 5 चेंडू आणि 2 धावा. फुलटॉस चेंडू टाकला होता. अशा वेळेला मात्र खराब गोलंदाजी म्हणावी लागेल राहुल यांची. अशा वेळेस जर फुलटॉस जर चेंडू टाकाल तर फलंदाज चुकणार नाही, कारण एक चांगला फटका पाहायला मिळाला होता ऑन साईडला. मिड विकेटच्या रिजनमध्ये मिसफील्ड झाल्यानंतर चौकार केला होता. 2 धावांची आवश्यकता. यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला असताना पॅडला लागला होता नॉन स्ट्राईक एंडला, तर हो सटीक थ्रो तर नसेल, परंतु मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी देखील मिसफील्ड होते आणि मिसफील्ड झाल्यानंतर आपण पाहतोय की हा सामना जिंकलाय 6 विकेट्सने नागलवाडी या संघाने. आणि 6 विकेट्सने मात्र नक्कीच संत कबीर नगर या संघाला पराभवाच्या समोर जावं लागते. कर्णधारांना विनंती असेल नागलवाडी आणि सय्यद पिंपरी टॉस विन करून घेण्यासाठी यायचे.